झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। तुमच्याकडून पत्र लिहून घेण्यात आलं का तुम्हाला द्यावं लागलं? नाही, मला सांगितलं तर मी म्हणालो जर अशी काही तुमची तक्रार, माझ्या पत्राचं नाही, राणादादांनी स्वतः तोंडी तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने मी पत्र दिलं होतं। त्यामुळे तसं काही माझ्या पत्राचा फक्त उल्लेख आहे। मी सांगितलं जर बाबा तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मी पत्र देतो पालकमंत्री म्हणून, तुम्ही वाटला निरासन झालं आता शासन स्तरावर निरासन होईल। परंतु एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अशा प्रकारचं राजकीय आडेवेडे घेणारे किंवा काही गोष्टी जर होत असतील तर त्याला मी जबाबदार नाही। मला विकास करायचा आहे, तो जिल्ह्याचा करायचा आहे, मला विकास करायचा आहे, तो माझ्यावर जबाबदारी दिलेल्या सगळ्या प्रक्रियेचा। आणि त्यामुळे माझं स्पष्टपणे असं मत आहे की जर अशा प्रकारे आडकाठी कुठे येत असेल तर ती योग्य नाही। पण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढू। प्रामुख्याने एक मुद्दा गेली अनेक दिवसांपासून 268 कामाला स्थगिती दिली गेली आणि स्थगिती नेमकी कुणामुळे दिली गेली याची चर्चा आहे। आपण सत्ताधारी आमदार आहात, लोक आपल्याकडे उपस्थित केलं तरी मी आपले प्रश्न उपस्थित केला जातो, याच्यातली वस्तुस्थिती नेमकी काय, कशामुळे कामाला स्थगिती मिळाली? आज आपण सर्वजण बैठकीला होता, मी साधे 2-3 प्रश्न विचारले। पहिला प्रश्न हा होता की आचारसंहिता लागायच्या आधी किती प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या आणि किती कार्यारंभ आदेश दिले, ही माहिती मागितली। आणि जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तिन्ही महिन्यामध्ये तसंच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल किती आणि वर्क ऑर्डर किती ह्याचा तक्ता मागितला। सगळं जे काय आहे ते मार्चच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं आहे। आणि जी शासनाचे निर्णय आहे, शासनाचा जो आदेश आहे तो बेसिकली काय म्हणतो आहे, 1 एप्रिलचा आहे। ज्या केसमध्ये कार्यारंभ आदेश झाले नाही आहेत ते कामं आत्ता थांबवा असा आहे त्याचा अर्थ। त्याचा अर्थ जर विस्ताराने सांगायचं म्हटलं तर असा अर्थ होतो की 31 मार्च गेल्यानंतरसुद्धा कार्यारंभ आदेश झालेले नव्हते। जे काय आहे ते शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये घाईघाईत झालं आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा तक्रारी आल्या। त्याबद्दल आज मी बोलणार नाही, परंतु बैठकीत सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या जातील आणि ते योग्य पद्धतीने त्याची चौकशी करतील। शासन याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेईल। याचबरोबर हा विषय आता इथला नाही आहे। खरं तर इथे जे काही लोकप्रतिनिधी बोलले ते योग्य नव्हतंच, कारण जो विषय आहे तो इथला नसून शासनाचा निर्णय होता। पालकमंत्री महोदयांना किंवा DPDCमध्ये चर्चा करण्याचा विषय नाही, त्यांनी जाऊन संबंधित जे मंत्री महोदय आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना मुंबईमध्ये बोलणं अपेक्षित आहे। परंतु उगा आपला कांगावा करायचा, काहीतरी खोटं नाटं बोलायचं हे अतिशय चुकीचं आहे। एकही रुपया कुठला कमी होणार नाही आहे, परंतु जे काही गैरप्रकार केले गेले त्याच्या बाबतीत मात्र चौकशी निश्चित होईल। विषय आहे की गैरप्रकार करताना टक्केवारी मागितली गेली असं काही, त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही। ज्यांना तक्रार करायची ते लेखी करतील आणि त्याची चौकशी होईल, त्यात मी कसं बोलायचं? त्याच्यामुळे थांबलं गेलं का? म्हणजे तुमच्याशी मुख्यमंत्र्यांनी काही चर्चा केली का? नाही, मी त्या बाबतीत बोलणं संयुक्तिक नाही आहे। इतकंच आहे की काही गंभीर बाबी समोर आल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिलपर्यंत जर कार्यारंभ आदेश झाले नसतील आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्येच काही गोष्टी घाईगडबडीत झाल्या असतील, मग आधी ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागेपर्यंत पहिल्या 9 महिन्यामध्ये का वर्क ऑर्डर झाल्या नाही? आणि जे आता कांगावा करतात, नाटक करत आहेत ते पहिले 9 महिने काय करत होते? जे फायनान्शियल वर्ष आहे, आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिलपासून सुरू होतं, 1 एप्रिल ते आचारसंहिता लागेपर्यंत वर्क ऑर्डर का झाला नाही, कार्यारंभ आदेश का नाही झाले, या बाबतीमध्ये हे आता जे बोलत आहेत ते तेव्हा कुठे होते किंवा का गप्प होते? त्यात मला आज जास्त जायचं नाही। मला जनतेला, आपल्या माध्यमातून जनतेला एवढंच सांगायचं आहे की गैरप्रकार रोखले गेलेले आहेत। आपल्या जिल्ह्यावरती कुठलाच अन्याय होणार नाही आहे। उलट 2024-25 आणि 25-26चा निधी एकत्रित व्यवस्थितरित्या लोकांच्या हितासाठी वापरला जाईल, याकडे अगदी मुख्यमंत्री महोदयांपासून सगळ्यांचं लक्ष राहील। प्रकरणावर पण आज चर्चा झाली आहे। एक फॉर्म्युला ठरला होता माहितीचा, आता मुख्यमंत्री फडणवीस झाले, कामाचे काही कोटे संदर्भात ठरले होते, त्या कोट्याचं कुठेतरी पालन झालेलं नाही आहे का, किंवा माहितीतला हा अंतर्गत वाद आहे काय? मी ह्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही, कारण ते संयुक्तिकच नाही आहे। वास्तव काय आहे, काही गंभीर चुकीच्या गोष्टी घडल्या, घाई गडबडीमध्ये काही गोष्टी घडल्या। जे फायनान्शियल इयर आहे, आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यामध्ये जे काही घडलं नाही किंवा जे कामं झाली नाही त्याच्या बाबतीमध्ये कोणीच काही बोलत नाही।
आणि शेवटच्या 3 महिन्यात जे घाई गडबडीत झालं किंवा ज्याच्याबद्दल गंभीर आता तक्रारी आहेत त्या बाबतीत मात्र न बोलता विषय तिसरीकडेच नेला जातो आहे, हे दुर्दैवी आहे. तक्रारींचं स्वरूप काय आहे आणि कधीपर्यंत चित्र स्पष्ट नाही, होईल? मी सांगितल्याप्रमाणे तक्रारी ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांकडे ते दिलं जाईल. आणि आजच आमचं ठरलं, पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी आणि मी चर्चा करून तिथेच मिटिंगमध्ये ठरवलं की तक्रारी ज्या आहेत त्या लेखी स्वरूपात याव्या आणि त्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. शासनाकडे ते त्यांचं एक देतील, शासनाकडे त्यांचे जे काही अहवाल आहे ते जिल्हाधिकारी देतील ना.